नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा लष्कराच्या तळावर हल्ला, 3 दहशतवादी ठार, एका नागरिकाचा मृत्यू. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू, विरोधकांनी सहकार्य करण्याचं संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांचं आवाहन. मलेशिया आणि सिंगापूरच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी परतले मायदेशी. शीखांचे पहिले धर्मगुरू गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. महिलांना संधी आणि अधिकार दिल्यास देशाची प्रगती झपाट्यानं होईल, शरद पवार यांचा विश्वास. आमिर खानच्या वक्तव्यावरून राजकीय पक्षांमध्ये वादप्रतिवाद सुरूच. बीड बार्शी रस्त्यावर रिक्षा आणि ट्रकची टक्कर होऊन 4 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश. आणि नागपूर इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या 3ऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजांची हाराकिरी. आता बातमी विस्तारानं पाहूयात. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात तंगधारजवळ सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळाजवळ आज सकाळी केलेल्या हल्ल्यात 1 जवान जखमी झाला तर 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आलं. या हल्ल्यात 1 नागरिकही ठार झालाय. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर या तळावरच्या इंधन तेलाच्या साठ्याला आग लागली आणि काही वाहनांचं नुकसान झालं. सकाळी 8:15च्या सुमाराला हल्ल्याला सुरुवात झाल्यानंतर हे दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यातली धुमश्चक्री अद्याप सुरू आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दरम्यान सुरक्षा दलांनी पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा एक प्रमुख तळ उद्ध्वस्त केला असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं, उपकरणं आणि शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये इंटेलिजन्स एक्सपोजन डिव्हाइस सामग्री आणि AK-47 रायफलीच्या काडतुसांचा समावेश आहे. देशात शांतता असेल तरच विकास होऊ शकतो, त्यामुळे देशाच्या विकासासाठी संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यास सहकार्य करावं असं आवाहन सरकारनं सर्व पक्षांना केलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक झाली. त्यावेळी संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी हे आवाहन केलं. या अधिवेशनात वस्तू आणि सेवा करासहित अनेक प्रलंबित विधेयकं संमत करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे असहिष्णुता, दादरी घटना अशा मुद्द्यांवर सरकारला घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल. आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असलेलं सरकार आणि विविध मुद्द्यांवर सरकारला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नासाठी एकवटलेले विरोधक अशा पार्श्वभूमीवर उद्यापासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. कररचनेत सुधारणा करण्यासाठी जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत करून घेणं सरकार पुढचं मोठं आव्हान आहे. यासाठी विरोधकांचं मन वळवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र काँग्रेसच्या काही मागण्या दीर्घकाळासाठी हिताच्या नसल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे. जीएसटी है और हम लोग चाहेंगे कि विपक्ष सारे से बात हो और अधिकतर दल उसके समर्थन में है और कांग्रेस पार्टी भी अपनी स्थिति के बारे में एक बार पुनः विचार करे, क्योंकि देश की अर्थव्यवस्था और देश के हित में यह कानून है. देखिए, वैचारिक आधार पर तो कोई भी राजनीतिक दल जीएसटी के खिलाफ नहीं है, लेकिन किसी के कोई चिंता के विषय हैं या चर्चा के विषय हैं तो हम निश्चित रूप से चर्चा कर रहे हैं और करते रहेंगे उनसे. हे अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत विरोधकांच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं नायडू यांनी सांगितलं. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरही सरकार संसदेत चर्चा करायला तयार आहे. या मुद्द्याला टाळण्यासारखं काहीच नाही. सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देईल असंही नायडू म्हणाले. सरकार का प्रायोरिटी में ईज ऑफ डूइंग बिजनेस, इकोनॉमिक रिफॉर्म्स अब टॉप ऑफ द एजेंडा में है. कारण क्या है, इकोनॉमी इंप्रूव करेगा, देशवासियों का हालत भी सुधारेगा. तो इसलिए हम इकोनॉमी में इंप्रूव करने के लिए कई कदम उठा रहे हैं. साथ ही साथ कुछ कानून के द्वारा भी कुछ परिवर्तन वगैरह लाना है. वो जीएसटी का बिल हो, नहीं तो रियल एस्टेट डेवलपमेंट रेगुलेशन बिल हो, नेगोशिएबल इंस्ट्रूमेंट बिल हो, आर्बिट्रेशन वाला भी हो. इस सभी विषयों में जो कानून अभी भी पेंडिंग है, इसको इस सेशन में पारित कराना है. ये हमारा प्राथमिकता है.
बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा झालेला पराभव आणि असहिष्णुतेच्या वातावरणाबाबत विविध स्तरातून सरकारवर होणारी टीका या पार्श्वभूमीवर विरोधकांचं मनोबल वाढलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अधिवेशनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यावर चर्चा करण्यासाठी सरकारनं 2 दिवस राखीव ठेवले आहेत. याच काळात सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. संसदेचं हे अधिवेशन शांततेत आणि सुरळीत पार पडावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केलं आहे. सर्व सदस्यांनी अधिवेशनादरम्यान योग्य वर्तणूक ठेवावी, संसदेची शालीनता आणि प्रतिष्ठा कायम राखावी असं महाजन यांनी म्हटलं आहे. या अधिवेशनात एकूण 38 विधेयकं मांडली जाण्याची शक्यता आहे. मलेशिया आणि सिंगापूरच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री मायदेशी परतले. सिंगापूर दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायासमोर भाषण केलं. भारतीय नागरिक जगात जिथे कुठे गेले त्या त्या देशाच्या संस्कृतीशी त्यांनी जमवून घेतलं. आज जग वेगानं बदलतंय, मग भारतानं का बदलू नये असं पंतप्रधान म्हणाले. भारत आणि सिंगापूर यांच्या 10 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सॅन लुंग यांच्यात सिंगापूरमध्ये चर्चा झाल्यानंतर संरक्षण सहकार्य, सायबर सुरक्षा आणि नागरी हवाई वाहतूक या संदर्भात करार झाले. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी आर्थिक सुधारणा केल्या जातील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सिंगापूर दौऱ्यात दिली. सिंगापूर इथं आयोजित आर्थिक परिषदेत बोलताना मोदी यांनी 2016मध्ये वस्तू आणि सेवा कर लागू होईल असं आश्वासनही दिलं. यवतमाळ इथल्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेलेत. नागपूर इथल्या एका निवासी डॉक्टरनं नुकताच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिथल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळा विभागाचे प्रमुख डॉक्टर व्यवहारे या प्रकाराला जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी यवतमाळचे निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. व्यवहारे यांचं विभाग प्रमुखपद काढून घ्यावं आणि चौकशी समितीद्वारे चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी माडचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉक्टर केतन अस्वाली यांनी केली आहे. उद्यापासून माड राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र निवासी डॉक्टरांच्या या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. चित्रपट अभिनेता आमिर खान यानं देशातल्या असहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झालाय. भाजपानं या वक्तव्यावर टीका केली आहे तर काँग्रेसनं आमिर खानची पाठराखण केली आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर आमिर खाननं केलेलं वक्तव्य खेदजनक असल्याचं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटलं आहे. तसंच या वक्तव्याला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेलं समर्थन पाहता भाजप आणि केंद्र सरकार विरोधातलं हे षडयंत्र असल्याचा आरोप हुसेन यांनी केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील आमिर खानच्या वक्तव्यावर टीका केली आहे. हिंदू देवदेवतांवर तयार केलेल्या चित्रपटात अभिनय करून आमिर खाननं कोट्यवधी रुपये कमावले. यापेक्षा जास्त सहिष्णुतेची अपेक्षा हा अभिनेता कशी काय करू शकतो असा सवाल नसरीन यांनी उपस्थित केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिनेता आमिर खानच्या वक्तव्यापेक्षा दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करणाऱ्या कर्नल संतोष महाडिक यांचं बलिदान अधिक महत्त्वाचं आहे असं मत व्यक्त केलं. आमिर खानच्या या वक्तव्यानं त्यानं देशवासियांना दुखावलं असल्याचं मत संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं. देश में कुछ इलाकों में, कुछ प्रदेशों में कुछ दुर्भाग्यपूर्ण और निंदनीय घटना हुआ. सरकार ने उसका खड़ी निंदा किया, प्रधानमंत्री ने खुद बोला. उसके बाद फिर भी उन विषयों के बारे में यहां चर्चा करना है तो सरकार को कोई आपत्ति नहीं है, मगर ये विषय लॉ एंड ऑर्डर इस देश में कानून के अंदर, संविधान के अंतर्गत प्रदेशों का मामला है. उन विषयों के बारे में भी चर्चा करने के लिए हमको कोई प्रॉब्लम नहीं है. किसी विषय के बारे में चर्चा करने में हमको कोई संकोच नहीं है. नवीन बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात केलं तर शेतीचं अर्थशास्त्र बदलता येईल असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. बोरगावमध्ये शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री जयंत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सध्या कृषी क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानानं विकास साधता येऊ शकतो. 8 महिन्यात ऊसाचं पीक येऊ शकतं. असे बदल आत्मसात करून शेतीचं अर्थशास्त्र बदलण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करत पुढील पिढीला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जगाचे व्यवहार समजण्यासाठी इंग्रजी भाषेचं ज्ञान महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले. महिलांना संधी आणि अधिकार दिल्यास देशाची झपाट्यानं प्रगती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2015-16 या वर्षापासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. विमा कंपन्यांना विमा हप्त्याची रक्कम दिल्यापासून 12 महिन्यांसाठी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे. या योजनेसाठी आवश्यक असणारा निधी वितरित करायलाही मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी स्वच्छ कोष स्थापन करण्याला मंत्रिमंडळाच्या या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हानिहाय संवर्गातील गट क आणि गट ड मधील सरळ सेवा भरतीसाठी आदिवासी आरक्षणाची फेररचना करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमी या पोलीस प्रशिक्षण संस्थेला पुण्याच्या यशदा या संस्थेच्या धर्तीवर स्वायत्तता प्रदान करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला. हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. पॅरिस इथं येत्या 30 नोव्हेंबरपासून होणाऱ्या हवामान बदल परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते आज बोलत होते. मात्र हवामान बदलाबाबत समान न्याय हवा अशी भारताची भूमिका आहे. विकसनशील देशांना विकास प्रकल्प राबवताना हवामान बदलाच्या संकटाची किंमत देताना योग्य न्याय दिला जावा असा आग्रह श्रीमंत राष्ट्रांकडे धरणार असल्याचं जावडेकर म्हणाले. या परिषदेत जागतिक तापमानवाढ 2 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यासाठी पहिल्यांदाच कायदेशीर आणि जागतिक स्तरावर बंधनकारक ठरेल असा करार होण्याची शक्यता आहे. विकसित राष्ट्रांनी या संदर्भातली आपली जबाबदारी उचलावी अशी अपेक्षा भारतानं व्यक्त केली आहे. या परिषदेत जगभरातले 50,000 सदस्य सहभागी होणार आहेत. यात विविध सरकारांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणविषयक सरकारी संस्थांचे प्रतिनिधी असतील. स्वच्छ भारत स्वच्छ हिमालय हा संदेश देण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दिल्ली ते गंगोत्री दरम्यान काढलेल्या सायकल रॅलीचा आज समारोप झाला. 45 दिवसांपूर्वी सुरू केलेल्या या रॅलीद्वारे या जवानांनी आपल्या प्रवासात सुमारे 700 किलो कचरा जमा केला आणि गंगा तसंच गोमुख इथल्या हिमनद्यांची साफसफाई केली. सायकलीवरून सुमारे 1,500 किलोमीटरचा प्रवास या जवानांनी केला. देशभरात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं ही रॅली आयोजित केली होती. या रॅलीच्या समारोपाला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या या जवानांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी देखील केलेल्या जनजागृतीमुळे अतिशय महत्त्वाचा संदेश जनतेला दिला आहे असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी. कणखर आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या यशवंतरावांनी महाराष्ट्राला सर्वंकष विकासाची दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वात एक राज्य म्हणून सुरू झालेला हा प्रवास, राबवलेल्या अनेक योजना, उपक्रम देशासाठी पथदर्शी ठरत आहेत. या महान नेत्याला आदरांजली. अंगभूत नेतृत्वाचा ठेवा लाभलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र तसंच देशाच्या राजकारणावर मोहर उमटवली. त्यांच्या राजकीय नेतृत्व गुणामुळे 1 मे 1960 मध्ये निर्माण झालेल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी एकच नाव निर्विवादपणे ठरलं. ते नाव होतं यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राला त्यांनी विकासाचा वसा दिला. कल्पक योजनांच्या अंमलबजावणीतून देशात महाराष्ट्राला अग्रस्थानावर मार्गस्थ केलं. सहकाराची चळवळ त्यांनीच फुलवली. पंचायत राज, राज्य पंचवार्षिक योजना, कोल्हापूर बंधाऱ्याचा प्रचार, कोयना उजनी या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती, 18 सहकारी साखर कारखान्यांची स्थापना, मराठवाड्यात आणि कोल्हापुरात विद्यापीठांची स्थापना, कृषी विद्यापीठांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला. मराठी साहित्य संस्कृती महामंडळ आणि विश्वकोश मंडळाची स्थापना. यशवंतरावांच्या राजकारणी तसंच रसिक साहित्यिक कर्तृत्वाची ही झलक. राज्य उभारणीत त्यांनी विकास कामांना गती दिली. अमोघ वक्तृत्वानं सभा जिंकणं असो किंवा विरोधकांनाही मुद्दा पटवून देणं असो, त्यांच्या भाषणाची भुरळ नेहमीच सगळ्यांवर पडायची. केंद्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला. 1962 मध्ये चीन युद्धावेळी या ढाण्या वाघानं संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. हिमालयाच्या मदतीसाठी हा सह्याद्री धावला होता. उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री पद कोणतंही असो, यशवंतराव तिथं छाप सोडत. राजकारणी म्हणून कणखर असणारा हा माणूस शब्दांच्या गावात मात्र हळवा व्हायचा. सह्याद्रीचे वारे, युगांतर, ऋणानुबंध तर कृष्णाकाठ ही आत्मचरित्रात्मक साहित्य संपदा हे त्याचंच बोलकं उदाहरण. त्यांनी माहितीवर विपुल लेखन केलं. विविध क्षेत्रातल्या दिग्गजांशी स्नेहाचे संबंध असल्यानं त्यांचं व्यक्तिमत्व पूर्णार्थानं समृद्ध होतं. आदर्शवतच. सामान्यांना आपले वाटणाऱ्या यशवंतरावांना त्रिवार मानवंदना.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सातारा जिल्ह्यात कराड इथल्या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळातले सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी आदरांजली वाहिली. मुंबईत विधानसभेचे माजी सदस्य मधू चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विधानभवनातल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. राज्यातही विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अंबाजोगाई इथं 30 वर्षांपासून दरवर्षी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह आयोजित केला जातो. ज्येष्ठ लेखक, विचारवंत, समीक्षक तसंच 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आज या समारोहाचं उद्घाटन होणार आहे. हे संमेलन 25 ते 27 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. देशभरात आज मोठ्या उत्साहात गुरु नानक जयंती साजरी होते. शिखांचे पहिले गुरु म्हणून गुरु नानक म्हणून ओळखले जातात. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरासह देशभरातील गुरुद्वारांमध्ये भाविकांची गर्दी असते. गुरु नानक जयंती प्रकाश पर्व म्हणजेच प्रकाशाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो. गुरुद्वारांमध्ये शबर कीर्तन, गुरुवाणीचा पाठ आणि लंगरचं आयोजन केलं आहे. गुरु नानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातही गुरु नानक जयंती उत्साहात साजरी केली जाते. नांदेड इथल्या तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारामध्ये पहाटेपासून पूजापाठ, प्रार्थना आणि विविध कार्यक्रम सुरू आहेत. सोलापुरात होडगी रस्त्यावरील गुरुद्वारामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. गुरुवंश सिंह यांच्या अमृतवाणीतून पारायण झालं. राज्यातल्या दुष्काळी स्थितीमुळे गुरु नानक जयंतीनिमित्त काढली जाणारी मिरवणूक यंदा रद्द करण्यात आली आहे. तसंच जमलेल्या पैशातून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. अकोल्यातही गुरु नानक प्रबंध समिती आणि सिंधी समाज उत्सव समितीच्या वतीनं श्री गुरुग्रंथ साहिब ग्रंथाचं अखंड पठण सुरू आहे. तसंच निशान चोला बदली करून शीख बांधवांनी विशेष प्रार्थना केली. काश्मीर ही वेगवेगळ्या धर्मांची, तत्वज्ञानांची आणि परंपरांची प्रयोगशाळा असून या अनेक जणांना काश्मीर नीट कळाला नाही, तो नव्यानं जाणून घेण्याची गरज आहे, असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं. पुण्यात काल संजय नहार अनुवादित काश्मीरची 5000 वर्षे या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांच्या हस्ते आणि डॉक्टर सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. यावेळी सदानंद मोरे यांनी काश्मीरबद्दल आपलं मत व्यक्त केलं. संगीत, भाषा अशा अनेक पातळ्यांवर महाराष्ट्राचा आणि काश्मीरचा संबंध असून तो जाणून घेण्यासाठी इतिहास समजून घेणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. यावेळी पुस्तकाचे अनुवादक संजय नहार आणि श्रीराम पवार यांनीही काश्मीरबद्दलची आपली मतं मांडली. शेतकऱ्यांना 8 दिवसात FRP प्रमाणे ऊस दर मिळाला नाही तर कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे. ऊस गाळप केल्यानंतर 14 दिवसांच्या आत FRPची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र यंदा गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना FRP प्रमाणे ऊस दर मिळालेला नाही. तसंच काही कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातली रक्कम दिलेली नाही. अशा साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं साखर सहसंचालकांकडे केली आहे. या संदर्भात शासकीय लेखापरीक्षकांतर्फे तपासणी करून साखर आयुक्त कार्यालयाकडे अहवाल सादर करण्याचं आश्वासन साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी शिष्टमंडळाला यावेळी दिलं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबलनं जोडण्याचा प्रकल्प भारतीय दूरसंचार विभागानं हाती घेतलाय. रत्नागिरी जिल्ह्यात 383 ग्रामपंचायतींपैकी 57 ग्रामपंचायतीचं काम पूर्ण झालंय. येत्या 6 महिन्यात उर्वरित काम पूर्ण होईल अशी माहिती BSNLचे महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी दिली आहे. यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीत इंटरनेट सेवा देणं शक्य होणार आहे. या दोन्ही जिल्ह्यात 3 लाख ग्राहक असून यावर्षी 22,000 नवे ग्राहक BSNLने मिळवले आहेत. चिपळूण आणि रत्नागिरी या 2 शहरात लवकरच वायफाय तर गणपतीपुळे इथं हॉटस्पॉट सेवा सुरू केली जाणार आहे, असंही कांबळे यांनी सांगितलं. रत्नागिरी विभागातले कंत्राटी कामगारांचे प्रश्न निकाली निघाले असून ई-निविदांमुळे निविदा प्रक्रियाही पारदर्शक झाल्याचं त्यांनी सांगितलं.
बीड जिल्ह्यात बीड बार्शी रस्त्यावर आज सकाळी रिक्षा आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 4 जण ठार तर 9 जण जखमी झाले. बीडपासून काही अंतरावर असलेल्या आहेर वडगावजवळ हा अपघात झाला. बीड जिल्ह्यातल्या कपिलधार इथं मनमंत स्वामींच्या दर्शनासाठी नांदेडहून हे भाविक चालले असताना हा अपघात झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश असून जखमींना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून नागपूर इथं सुरू झालेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताची घसरगुंडी उडाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर मुरली विजय आणि शिखर धवन यांनी भारताला अर्धशतकी सलामी दिली. मात्र सलामीची जोडी बाद झाल्यानंतर ठराविक अंतरानं भारताचे फलंदाज बाद होत गेले. मॉर्ने मॉर्कल आणि हार्मर या जोडगोळीनं भारतीय फलंदाजांना स्थिरावण्याची संधीच दिली नाही. मॉर्कलनं 40 धावा करणाऱ्या मुरली विजयसह अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली या प्रमुख फलंदाजांना बाद करून भारतीय फलंदाजीला खिंडार पाडलं. त्याला 2 गडी बाद करणाऱ्या हार्मरनं चांगली साथ दिली. त्यामुळे भारताची अवस्था 6 गडी बाद 125 अशी झाली. चहापानापर्यंत भारताच्या 6 गडी बाद 149 धावा झाल्या होत्या. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. मध्य पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण गुजरात या प्रदेशावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा लष्कराच्या तळावर हल्ला, 3 दहशतवादी ठार, 1 नागरिकाचा मृत्यू. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू, विरोधकांनी सहकार्य करण्याचं संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांचं आवाहन. मलेशिया आणि सिंगापूरच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी परतले मायदेशी. शिखांचे पहिले धर्मगुरू गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. महिलांना संधी आणि अधिकार दिल्यास देशाची प्रगती झपाट्यानं होईल, शरद पवार यांचा विश्वास. आमिर खानच्या वक्तव्यावरून राजकीय पक्षांमध्ये वाद प्रतिवाद सुरूच. बीड बार्शी रस्त्यावर रिक्षा आणि ट्रकची टक्कर होऊन 4 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश. आणि नागपूर इथं सुरू असलेल्या भारत दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांची हाराकिरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.